अयोध्येचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीवीर बिरसा मुंडा, हरित क्रांतीचे प्रणेते स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेब आणि व्यासपीठासमोरील सर्व त्यांच्या प्रतिमा या ठिकाणी ठेवलेल्या सर्व महामानवांना या ठिकाणी सर्वप्रथम अभिवादन करतो। आज ज्यांच्या विजयी उत्सवाकरता आपण सगळेजण या ठिकाणी जमलेलो आहोत, त्या आपल्या वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार आदरणीय संजय भाऊ देशमुख व्यासपीठावर उपस्थित, त्यांना खासदार म्हणून निवडून आणण्याकरिता ज्यांनी सगळ्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले ते माझ्या महाविकास आघाडीचे संपूर्ण नेते मंडळी, संपूर्ण सक्षम कार्यकर्ते मंडळी आणि ज्यांच्या भरोशावर संजय भाऊ आज खासदार झालेले आहेत ते सर्व माझे तमाम निष्ठावंत मतदार बंधू आणि भगिनी। आज पुसदमध्ये खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याचा दिवस आहे असं मी म्हणेन, कारण की गेल्या अनेक वर्षांपासून आपण सर्वजण बघतो आहोत की एखाद्या सरंजाई साईला वाजवेल अशा पद्धतीने राजकारणाचे काम त्या ठिकाणी सुरू होतं। संजय भाऊ देशमुखांची ज्यावेळेस उमेदवारी जाहीर करण्यात आली, आज संजय भाऊंनी मला त्यावेळेस बोलण्यासाठी रोखलं होतं, परंतु आज मी आपल्या सगळ्यांसमोर सांगतो की लेखी कायदेशीर परवानगी घेतलेली असताना सुद्धा जी तुमची आमची शेतकऱ्यांची जिव्हाळ्याची जिनिंग प्रेसिंग संस्था आहे, त्या जिनिंग प्रेसिंग संस्थेचं मैदान जसं काही स्वतःच्या घरचं आहे अशा पद्धतीने दिलेली परवानगी त्या ठिकाणी रद्द केली आणि उद्धव साहेब यांची सभा होणार नाही पुसदला याचा प्रयत्न जाणीवपूर्वक पुसदच्या आमदारांनी आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी केला, परंतु देवाला काहीतरी वेगळंच मान्य होतं आणि म्हणून संपूर्ण शक्तीनिशी जेव्हा कार्यकर्त्यांचा रेटा आणि उद्धव साहेबांची सभा या ठिकाणी घेण्याचा निर्णय सर्वच महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी घेतला, त्यावेळेस नवीन एक मैदान खासगी व्यक्तींनी स्वतःच्या संमतीने त्या ठिकाणी आपल्याला सभेकरता दिलं आणि ती सभा न भूतो न भविष्यती अशी सभा या ठिकाणी संपन्न झाली आणि त्या सभेला आलेली गर्दी पाहूनच त्याच वेळेस सगळेजण म्हणत होते ये तो अभी ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है। आणि म्हणून त्या सभेचं सगळं पूर्ण चित्र बघितल्यानंतर पुसदला सुद्धा परिवर्तन होऊ शकतं हे चित्र जेव्हा सगळ्या लोकांच्या लक्षात आलं त्यावेळेस तुम्ही आम्ही सर्वांनी अतिशय ताकदीने प्रयत्न त्या ठिकाणी केलेत आणि आज आपल्या सगळ्यांसमोर विजयाचा गुलाल या ठिकाणी जो दिसतो आहे ते तुमच्या आमच्या सर्वांच्या प्रयत्नातून या ठिकाणी झालेला आहे। पुसदला जो काही थोडा बहुत 3800 मतांचा लीड मिळाला आहे, आता यतीजींनी सांगितलं की पुसदमध्ये परिवर्तन घडून आणावं लागेल। मला असं वाटतं व्यासपीठावर बसलेल्या सगळ्यांनी जर ताकद लावली तर पुसदमध्ये 50,000पेक्षा जास्त लीडची परिवर्तन या ठिकाणी होऊ शकतं। फक्त तुम्ही आम्ही सर्वांनी ठरवलं पाहिजे, कारण काय झालेलं आहे की तुम्हाला आम्हाला सगळ्यांना गृहीत करून चाललेलं आहे, आम्ही काम करो की न करो इथल्या लोकांना झक मारून आम्हाला मतदान करावं लागतं अशा पद्धतीची मानसिकता झालेली आहे आणि ही मानसिकता जर बदलून टाकायची असेल तर यांना याची जागा त्या ठिकाणी आपल्याला दाखवावी लागेल आणि ही जागा फक्त तुम्ही आम्ही सामान्य मतदार त्या ठिकाणी दाखवू शकतो आणि संजय भाऊच्या नेतृत्वामध्ये आपल्या सगळ्यांना आता ताकद प्राप्त झालेली आहे। सरकार दरबारी आपल्याला या ठिकाणी हक्काचा एक व्यासपीठ निर्माण झालेला आहे आणि व्यासपीठाचा चांगल्या पद्धतीने उपयोग करून आपल्याला पुढील विधानसभा असो, नगर परिषद असो, जिल्हा परिषद असो, सहकारी संस्था असो, या सगळ्या संस्था आपल्याला सगळ्यांना महाविकास आघाडीला ताब्यात द्यायचं आहे, जेणेकरून उद्या कोणाची हिंमत होणार नाही। अरे विरोधी पक्षाचा उमेदवार त्या ठिकाणी प्रचाराला येत असेल, लोकशाहीचे खऱ्या अर्थाने बळकट कशा केव्हा म्हणण्यात जाते जेव्हा विरोधी पक्ष बळकट असतो। तुम्ही विरोधकांना खलास करण्याची त्या ठिकाणी तत्व अवलंबा,
विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न या ठिकाणी जो केला गेलेला होता तो प्रयत्न तुम्ही आणि सगळ्यांनी या ठिकाणी आणून पाडला पाहिजे अशीच मी आजच्या या सभेच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना विनंती करतो. आपल्या सगळ्यांचं केवळ संजय भाऊचंच नव्हे या इथं बसलेल्या तमाम माता भगिनींचं सगळ्या माझ्या वडीलधारी मंडळींचं या सगळ्यांचं मी या ठिकाणी अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो की तुम्ही सगळ्यांनी हा बदल घडवून आणलेला आहे. असाच बदल यापुढे सुद्धा आपण सगळेजण घडवून आणाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र.